7 दिवसांमध्ये. हो, फक्त 7 दिवसांमध्ये तुम्हाला देखील तुमचे केस कमरेपर्यंत वाढवायचे आहेत का? आणि सोबतच केसांमध्ये व्हॉल्यूम देखील आणायचा आहे का? तर आजची ही रेमेडी अगदी तुमच्यासाठीच आहे. कारण फक्त 7 दिवसांमध्ये मी तुम्हाला हे सगळं काही पॉसिबल करून दाखवणार आहे. यामुळे तुमचे केस गळणे थांबतील, केसांमध्ये व्हॉल्यूम येईल आणि सोबतच केसांची लांबी खांद्यापासून ते थेट कमरेपर्यंत वाढेल. मी तुम्हाला आता थेट लाईव्ह रिझल्ट देखील दाखवणार आहे. माझ्या शेजारीलच एका मुलीने ही रेमेडी वापरली आणि फक्त काही आठवड्यांमध्येच तिच्या केसांची लांबी एवढी वाढली की तुम्ही देखील पाहून आश्चर्यचकित व्हाल. आणि हो, या रेमेडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही रेमेडी तयार करण्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. मात्र याचा रिझल्ट हा 100% गॅरंटेड आहे. आणि आपली जी ही रेमेडी आहे ती सर्व वयोगटातील लोक वापरू शकतात आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती जाणवणार नाहीत. याउलट यामुळे तुमच्या केसांना भरपूर सारा फायदाच होईल. आणि मंडळी, फक्त 7 दिवसांमध्ये तुमचे केस खांद्यापासून ते कमरेपर्यंत वाढतील. बघा, यासाठी आता आपण काय वापरणार आहोत, तर सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट वापरणार आहोत तो म्हणजे कढीपत्ता. आपल्याला साधारणतः 8 ते 10 कढीपत्त्याच्या ढाळ्या घ्यायच्या आहेत. कारण कढीपत्ता आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतो आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट सोबतच विटॅमिन्स असतात, जे केसांना तुटण्यापासून वाचवतात आणि सोबतच आपल्या केसांची लांबी देखील झपाट्याने वाढवतात. याबरोबरच कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा एक घटक असतो, जो आपल्या केसांच्या ग्रोथला खूप जास्त वेग देण्याचं काम करत असतो आणि एकाच मुळातून 2, 3 किंवा 4 केस देखील फुटायला मदत होते. म्हणजेच काय, तर केस वाढवण्यासाठी कढीपत्ता हे एक ब्रह्मास्त्र आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कढीपत्ता आपले केस काळेभोर करतो. ज्यांचे केस अकाली पांढरे झाले आहेत त्यांच्यासाठी तर ही रेमेडी अगदी वरदान आहे. बघा, आपल्याला काय करायचंय, कढीपत्त्याची काही पानं स्वच्छ असे धुवून घ्या आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पानं पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच या पानांचा उपयोग आपल्या रेमेडीसाठी आपल्याला करायचा आहे. त्यानंतरचा आपला दुसरा घटक आहे तो म्हणजे जास्वंदीची पानं, किंवा जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं असतील तर अगदीच उत्तम. माझ्याकडे फुलं नव्हती म्हणून मी इथं जास्वंदीच्या पानांचा वापर करतेय. पण लक्षात ठेवा, जास्वंदीची पानं आणि फुलं याचा इफेक्ट मात्र सारखाच असतो. आपल्याला काय करायचं बघा, ही पानं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहेत. यामुळे काय होतं, आपल्या केसांना नैसर्गिक असा काळेपणा दिसतो. याच्यामध्ये जे काही मेलॅनिन असतं ते आपल्या केसांना सफेद होण्यापासून वाचवतं आणि सोबतच आपले केस देखील मऊ आणि मजबूत बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प करत असतं. आता आपल्याला काय करायचं, हे जे दोन्ही घटक आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. बघा, त्यानंतर काय करायचं, थोडंसं फिल्टर केलेलं वॉटर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. जर तुमच्याकडे फिल्टर केलेले वॉटर नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर केला तरीही चालेल. पण जेवढं फिल्टर पाणी घ्याल तेवढं तुमची रेमेडी जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. बघा, व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एखाद्या स्वच्छ कापडाच्या मदतीने किंवा मग गाळणीच्या साह्याने आपली जी पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी गाळून घ्या. बघा, गाळून घेतल्याच्या नंतर खाली आपलं जे सिरम तयार होईल ना ते थेट तुम्ही तुमच्या केसांवरती देखील अप्लाय करू शकता. कारण हे जे हेअर बूस्टर सिरम आहे ना ते अगदी रामबाण असं काम करायला चालू करतं. आणि आपलं हे जे सिरम आहे ते सगळ्या वयोगटातील लोक वापरू शकतात. अगदी मुली देखील वापरू शकतात आणि मुलं देखील वापरू शकतात. आपलं हे जे सिरम आहे यामुळे काय होतं, तर केसांची वाढ झपाट्याने होते, सोबतच केस गळती थांबते आणि केसांना एकदम सॉफ्टनेस यायला मदत होते. बघा, हे सिरम ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे तुम्ही स्टोअर देखील करू शकता. एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करू शकता किंवा एखाद्या काचेच्या वगैरे बाउलमध्ये जरी ठेवलं ना तरीही काहीच हरकत नाही. आणि लक्षात ठेवा, जर तुमचे केस जास्त ड्राय असतील, रफ असतील आणि फ्रीजी असतील तर मी तुम्हाला आणखी एक उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, आपलं हे जे सिरम आहे ना त्याच्यामध्ये फक्त विटॅमिन ई ची एक कॅप्सूल ऍड करायची आणि विटॅमिन ई ची कॅप्सूल ऍड केल्याच्या नंतर काय होईल, तर तुमचे जे केस आहेत ना ते एकदम सॉफ्ट होतील, शायनी होतील आणि सोबतच मजबूत देखील होतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही विटॅमिन ई चं कॅप्सूल याच्यामध्ये ऍड कराल तेव्हा ते जे सिरम आहे ते स्टोअर वगैरे करून ठेवायचं नाही,
ज्या दिवशी तुम्हाला वापरायचं आहे ना त्या दिवशी तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल त्याच्यामध्ये ॲड करा आणि ते जे सिरम आहे ना ते सगळं काही तुमच्या केसांवरती अप्लाय करून द्या. बघा, जर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा जर ही केस हेअर वॉश करत असाल तर 3 वेळा हे सिरम नक्की वापरा आणि तुम्ही काही दिवसातच बघू शकता की तुमचे जे केस आहेत ना ते नक्कीच वाढतील. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप जास्त परिणाम दिसायला लागेल. मी काय करते, जेव्हा मला हे सिरम वापरायचं ना तेव्हा फ्रेश बनवत असते, कारण हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही. आणि तुम्ही जे बाजारामधून महागडे महागडे सिरम वापरताना ते देखील सिरम या सिरम पुढे अगदी फिके पडतील आणि त्या सिरमला देखील तुम्ही विसरून जाल. त्यामुळे हे 100% नैसर्गिक असं सिरम अगदी सुरक्षित आणि अफलातून आहे. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे नक्की यूज करा आणि तुमचे जे काही रिझल्ट येतील ना ते माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण यामुळे तुमचे केस रॉकेटसारखे वाढायला सुरुवात होईल. अगदी नक्कीच ही रेमेडी ट्राय करून बघा. रिझल्ट माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. चला तर मग आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एका नेक्स्ट रेमेडी सोबत. तोपर्यंत स्टे ब्युटिफुल, स्टे कॉन्फिडंट. बाय बाय.